हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू जीवनतारा मॅथमॅटिक्स क्लासेस. जसं की आपण कालपासनं व्हिडिओ लेक्चर स्टार्ट केले आणि यूट्यूबला JT मॅथ क्लासेस आपल्या क्लासच्या नावाने आपण चॅनल ओपन केलेलं आहे. त्या चॅनलला आपण काल आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ बघा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले, डेफिनेशन क्लिअर केल्या आणि ते व्यवस्थित झालं असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ लक्षात येईल. मग काल आपण बघितलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर स्टार्ट केलं. त्याचा फर्स्ट पॉइंट आपण घेतला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय असतात आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय. त्याची डेफिनेशन आपण अशी बघितली काल, an equation involving trigonometric function is known as trigonometric equation. ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतील त्यांना काय म्हणतात? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग अशी इक्वेशन कसे असतील? sin theta is equal to 1/2, cos theta is equal to 1/√2, tan theta is equal to 2. ही जी सर्व इक्वेशन मी इथं लिहिली आहेत ही सर्वचं सर्व काय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. बिकॉज त्या इक्वेशन मध्ये काय इन्क्लूड आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कोणते असतात? साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट यांच्यापैकी कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर इक्वेशन मध्ये आलेले असतील तर यांना काय म्हटलं जातं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग आता ही जी इक्वेशन आहेत यांचे सोल्युशन कशी फाइंड करायचे, सोल्युशनची डेफिनेशन काय असते कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं. मग काय होती ती डेफिनेशन? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन which satisfy the given equation is called solution. मग आता तो व्हेरिएबल कोणता असतो हे पण आपण एक्सप्लेन केलं. मग व्हेरिएबल असतो जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये असतात, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे इन्क्लूड असतात तिथं जो अँगल असतो त्याला आपण काय कन्सिडर करणार आहे? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा व्हेरिएबल. मग इथं व्हेरिएबल काय? थीटा. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय? थीटा. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय? थीटा. प्रत्येक वेळेस व्हेरिएबल हा थीटाच असेल असं नाही. फॉर एक्झाम्पल कॉस अल्फा इज इक्वल टू 0. cos अल्फा इज इक्वल टू 0 हे पण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे, कारण त्याचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन्क्लूड आहे आणि याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे? अल्फा. मग आता बघा हे जे व्हेरिएबल असतात यांच्या व्हॅल्यू फाइंड करणे म्हणजेच ते काय असतं? सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल काय डेफिनेशन आहे? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग आता मला सांगा, हे आहे तुमचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. याच्यामध्ये व्हेरिएबल आहे थीटा. या थीटाच्या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड करू इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर त्यालाच आपण म्हणतो सोल्युशन. मग काय येईल बरं मला सांगा? साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते? कोणत्या अँगलची असते? काल बोललो मी, तुम्हाला सांगितलं होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूचा जो चार्ट आहे तो लर्न करून घ्या, तो बघून घ्या, कारण सोल्युशन फाइंड करण्यासाठी त्या व्हॅल्यू आपल्याला लागतात. अजून काय लागतील? अलाइड अँगल फॉर्म्युले. त्यानंतर मी काल तुम्हाला एक साइन फंक्शनच्या ग्राफवरनं सोल्युशन मध्ये काय डिफरन्स असतो, कोणकोणत्या सोल्युशन मध्ये जनरल सोल्युशन आणि प्रिन्सिपल सोल्युशन ते व्यवस्थित बघा. मग आता बघा साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते? कोणत्या? 30 डिग्री. पण अजून असंही सांगितलं 30 डिग्री आणि रेडियन. 30 डिग्री रेडियन मध्ये काय असतो? π/6. मग आपल्याला पूर्ण चॅप्टर मध्ये सोल्युशन जे मिळणार आहेत ते रेडियन मध्ये घ्यायचे आहेत. मग थीटाची व्हॅल्यू काय येईल? π/6 रेडियन. हे झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं सोल्युशन, व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल in trigonometric equation which satisfy this equation is called solution of trigonometric equation. मग आता बघा इक्वेशन किती असतात? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला सोल्युशन किती असतात? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जेही असतील त्यांना किती सोल्युशन असतात? आता तर आपण एकच बघितलंय. हे 9th मध्ये 10th मध्ये आपण अशी एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर आपल्याला एकच सोल्युशन मिळायचं. ऍक्च्युली आपण ते 9-10 पर्यंत एकच सोल्युशन फाइंड केले 0 आणि 90 डिग्रीच्या मध्येच. पण आपल्याला या चॅप्टर मध्ये
कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन असतात, मग त्याच्यापैकी प्रिन्सिपल सोल्युशन कोणते आणि जनरल सोल्युशन कोणते हे आपल्याला बघायचं आहे. तर प्रिन्सिपल सोल्युशन कोणते असतात कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं. ते कोणते असतात? 0 आणि 2 पायच्या मध्ये ज्या व्हॅल्यू मिळतात अँगलच्या, जे सोल्युशन मिळतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल सोल्युशन. जनरल सोल्युशन आपण नंतर एक्सप्लेन करू. मग प्रिन्सिपल सोल्युशन 0 आणि 2 पाय मध्ये किती असतील? इनफायनाईट नंबर ऑफ अँगल असतात 0 आणि 2 पायच्या मध्ये. मग त्याच्यामध्ये फक्त 2च आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन मिळतात आणि ते कसे? कालच्या ग्राफ मध्ये मी एक्सप्लेन केलं आणि आज आपण पुन्हा एक्स आणि वाय प्लेन मध्ये एक्सप्लेन करू की 2च का मिळतात. ओके, मग आता आपल्याला बघायची आहेत अलाइड अँगल फॉर्म्युले, कारण यांची खूप हेल्प होते सोल्युशन फाइंड करण्यासाठी. नाउ वी स्टार्ट प्रिन्सिपल सोल्युशन. मग काय असतं प्रिन्सिपल सोल्युशन? डेफिनेशन तीच असेल, सोल्युशन कोणतंही असू द्या, डेफिनेशन तीच असेल, फक्त एखादी कंडिशन वाढेल. जसं की प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये कोणती कंडिशन ऍड करावी लागते आपल्याला? प्रिन्सिपल सोल्युशन. मग आता बघा डेफिनेशन आपण अशी बघितली, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विथ सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड प्रिन्सिपल सोल्युशन. कंडिशन असेल इफ जे सोल्युशन आपल्याला मिळणार आहे ते कोणत्या इंटरवलचा मध्ये पाहिजे? 0 आणि 2 पाय 360च्या मध्ये जे सोल्युशन मिळतात त्यांना म्हणतात प्रिन्सिपल सोल्युशन. मग आता एक एक्झाम्पल आता चालू बघितलं, साइन थिटा इज इक्वल टू 1/2. तर याचं पहिलं सोल्युशन आपल्याला इझिली मिळून जातं, थिटा इज इक्वल टू π/6. हे झालं पहिलं सोल्युशन. मग अजून एक सोल्युशन राहणार आहे, कारण आपण एक्सप्लेन केलंय, मी सांगितलं तुम्हाला 2 सोल्युशन असतात. एक आपण इझिली फाइंड करून घेतो, थिटाची व्हॅल्यू मिळाली π/6. मग हा जो π/6 या 0 आणि 2 पायच्या मध्ये आहे का? 0 आणि 360च्या मध्ये असेलच. π/6 म्हणजे काय? 30 डिग्री. मग सेकंड जे सोल्युशन आहे ते कसं फाइंड करायचं? त्याच्यासाठी आपल्याला बघायचे XY प्लेन मध्ये. मग आता बघा, हा असतो हॉरिझॉन्टल लाईन एक्स ऍक्सिस, एक्स डॅश origin, vertical line y axis, y dash. This is quadrant first, this is second quadrant, third quadrant, fourth quadrant. ओके, मग आपण 11th मध्ये ही डायग्राम, आता मी जो टॉपिक शिकवणार आहे हे सर्व आपलं झालेलं आहे, हे 11thला झालेलं आहे. तुम्ही आपल्या 11च्या क्लासच्या नोटबुक मध्ये बघा, तिथं तुम्हाला हे सर्व काही मिळून जाणार आहे. आता मी ज्या काही ट्रिक्स सांगणार आहे त्या ज्याला कळल्या त्याला प्रत्येकाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करता येईलच. मग आता ट्रिक्स कोणत्या आहेत बघा, ही ट्रिक्स लक्षात असेल. ऑल स्टुडंट टेक कॉपी. म्हणजे आपल्याला बघायचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात, कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतात, त्याच्यासाठीची ट्रिक्स होती. ऑल स्टुडंट टेक कॉपी. ऑल इथं सर्वचा सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असतात? त्यांच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. ऑल स्टुडंट, यस फॉर साइन आणि इट्स रेसिप्रोकल कॉसेक. इथं साइन आणि कोसेकच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळतात सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग बाकीचे सेक असेल, कॉस असेल, टॅन असेल, कॉट असेल, रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असतील इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह. पुढे चला, ऑल स्टुडंट टेक टी फॉर टॅन and its reciprocal cot. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट काय असेल? पॉझिटिव्ह आणि रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असतील? निगेटिव्ह असतील. ऑल स्टुडंट टेक कॉपी. सी फॉर कॉस and its reciprocal sec. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो आणि रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे काय असतात? निगेटिव्ह असतात. आता हे का लागणार आहे सर? प्रिन्सिपल सोल्युशन साठी. आता कसं ते बघा. सुरुवातीला मी ग्राफ मध्ये तुम्हाला सांगितलं प्रिन्सिपल सोल्युशन 2 असतात, ग्राफवरनं एक्सप्लेन केलं मागच्या लेक्चरला. आता आपण हे जे XY प्लेन मी इथं जी डायग्राम दिसते याच्यावरनं एक्सप्लेन करू की 2 प्रिन्सिपल सोल्युशन कसे असतात. एक व्हॅल्यू दिसते साइन थिटाची व्हॅल्यू काय? 1/2. एक सोल्युशन तर मिळून गेलं. साइन थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह?
काय दिसते? पॉझिटिव्ह. मग आता ही साइन थिटाची व्हॅल्यू जी पॉझिटिव्ह आहे, तर मला सांगा साइन थिटा हा कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो? बघा, ऑल, इथं साइन पॉझिटिव्ह आहे, इथं पण साइन पॉझिटिव्ह आहे, इथं साइन नाहीये तो निगेटिव्ह असेल, इथं पण साइन निगेटिव्ह आहे. मग कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे? फर्स्ट क्वाड्रंट अँड सेकंड क्वाड्रंट. पहिल्या दोघं क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणून प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला एक मिळेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, जे आपण फाइंड करून घेतो इझिली, आणि जे सेकंड सोल्युशन असेल ते मिळेल तुम्हाला 90 आणि 180च्या मध्ये, ते सोल्युशन तुम्हाला सेकंड क्वाड्रंटमध्ये मिळेल. मग सर फर्स्ट सोल्युशन तर मिळून गेलं, मग सेकंड सोल्युशन कसं फाइंड करायचं? त्यासाठी आपल्याला लागतात अलाइड अँगल फॉर्म्युले. मग अलाइड अँगल फॉर्म्युले आपल्याला अगोदर बघावे लागतील. मग प्रत्येकाला माहिती आहे 0 डिग्री पासून स्टार्ट करतो आपण. एखादा अँगल आपण भरपूर अँगल आपण बघितलेत. ही असते इनिशियल रे, टर्न केल्यानंतर इथपर्यंत आल्यावर काय मिळतो? अँगल π/2. बघा π/2 इथपर्यंत पोहोचल्यावर पाय. इथून पुढे या 270 इन रेडियन 3π/2, आणि इथून पूर्ण एक सर्कल कंप्लीट झालं, 1 रिव्हॉल्वेशन, तर काय मिळेल तुम्हाला? 2π. म्हणून प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फक्त या एक रिव्हॉल्वेशन मध्ये शोधायचे आहेत. 0 to 2π मध्ये, पहिल्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये कुठेही आपल्याला सोल्युशन मिळतील, पण ते किती असतील? 2च असतील. समजा मी अशी व्हॅल्यू दिलेली राहिली असती, cos θ इज इक्वल टू 1/√2. मग किती प्रिन्सिपल सोल्युशन असतात? 2. मग कुठं शोधायचे? सर पहिलं सोल्युशन मिळेल फर्स्ट क्वाड्रंटला, कारण cos θ ची व्हॅल्यू काय आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कुठं असतो? cos फर्स्ट क्वाड्रंटला. आणि पुढचं जे सोल्युशन आहे ते कुठं मिळणार आहे तुम्हाला? बघा बरं, cos इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. पुढचं जे सोल्युशन आहे सेकंड सोल्युशन, ते मिळणार आहे फोर्थ क्वाड्रंटला. जर तुमचं हे लक्षात आलं की सोल्युशन आपल्याला कोणत्या क्वाड्रंटमध्ये मिळणार आहेत, तर अलाइड अँगल फॉर्म्युला कोणता यूज करायचा हे लगेच लक्षात येऊन जातं. म्हणजे तुम्हाला कोणता अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावा लागेल हे बघायची गरज नाही, जर हे माहिती राहिलं तर. आता cos कुठं पॉझिटिव्ह आहे? फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये सोल्युशन मिळेल. मग याच्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युला कशी यूज करायची? त्याच्यासाठी बघा, हा आहे पाय, तर इथं जो अँगल येईल तो काय असेल? π-θ. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये जो अँगल आहे तुमचा पायचा पुढे जर गेलो तर इथं कोणते अँगल मिळतील तुम्हाला? π+θ. इथं बघा, हा 2π पेक्षा कमी खाली येतोय, आपण मागे येतोय, तर हा काय मिळेल? 2π-θ. मग आता प्रश्न असा पडला असेल की सर तुम्ही π/2 + θ चालला नसता का सेकंड क्वाड्रंटला? फोर्थ क्वाड्रंटला 3π/2 + θ घ्या, किंवा 3π/2 - θ घ्या थर्डला, फोर्थला 3π/2 + θ घ्या. हे अशासाठी घेतले नाही, जर इथं साइन θ आलेला असेल तर अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करताना साइनचा साइनच मिळायला पाहिजे, टॅन असेल तर टॅनचा टॅन मिळायला पाहिजे, कॉस असेल तर कॉसचा कॉस मिळायला पाहिजे. आणि जर तुम्ही π/2 + θ, π/2 - θ, 3π/2 + θ, 3π/2 - θ हे अलाइड अँगल साठी घेतले, तर आपण 11th बघितलंय π/2 आणि 3π/2 ला चेंज, पाय आणि 2π ला नो चेंज, असं मी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलंय. जर तुम्ही इथं घेतलं असतं साइन π/2 + θ, तर अलाइड अँगल फॉर्म्युल्यांमध्ये साइनचा तो काय कशामध्ये कन्वर्ट होऊन जातो? कॉस मध्ये. पण आपल्याला इथं अँगल कन्वर्ट करायचे नाहीयेत, ते एक्झाम्पल पुढे येतील तेव्हा मी ती फॉर्म्युली तुम्हाला सांगेल. पण आता लक्षात ठेवा, जर एकच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलेलं असेल साइन आहे, तर तेव्हा कोणते फॉर्म्युले वापरायचे? π+θ, π - θ चे 2π + θ पण चालणार नाही का? 2π + θ नो चेंज आहे, परंतु 2π + θ म्हणजे काय? 360च्या पुढे चालली जाऊ, आणि ते प्रिन्सिपल सोल्युशन राहणार नाही. म्हणून आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, जर सेकंड क्वाड्रंट मध्ये सापडत असेल, जसं साइन θ कुठे सापडतोय? पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये, तर तुम्हाला काय यूज करायचं? π - θ. जर थर्ड क्वाड्रंट मध्ये येत असेल तर काय यूज करायचा? π + θ. जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये येत असेल तर काय यूज करायचा? 2π - θ. मग सर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला चेक करायची गरज पडत नाही, कारण डायरेक्ट आन्सर मिळून जातं. 0 आणि 90 डिग्रीच्या व्हॅल्यू आपल्या लक्षात येत. साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 येते? π/6 मिळून गेला. इथं अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायची गरज नाही.
कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 येते? π/4 45 डिग्री. म्हणून इथं आपल्याला फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये. फक्त एकच सोल्युशन फाइंड करण्यासाठी तुम्हाला कोणते फॉर्म्युले यूज करावे लागतील? अलाइड अँगल फॉर्म्युले. मग आता मला सांगा अलाइड अँगल फॉर्म्युले 11th मध्ये आपण एक्सप्लेन केली आहेत, तर मला सांगा अलाइड अँगल फॉर्म्युले कशी असतात, आपण ती कशी फाइंड केली, कशी लक्षात ठेवली? त्याच्यासाठी मी परत रिव्हिजन घेऊन टाकतो. sin π - θ cos π plus θ tan π plus θ cos 2π minus θ sin 2π minus θ. ही जी अलाइड अँगल फॉर्म्युली आहेत ही कशी लक्षात ठेवायची? ही डायग्राम लक्षात ठेवा. बघा डायग्राम पुन्हा सांगतो. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ASTC ऑल स्टुडंट टेक कॉफी. इथं सर्वचं सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. यस. साइन कोसेक पॉझिटिव्ह, रिमेनिंग्स आर निगेटिव्ह. T फॉर tan, इट्स रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह, रिमेनिंग्स आर निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, रिमेनिंग्स आर निगेटिव्ह. 0 π/2 पाय 3π/2 2π पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा 2π मायनस थिटा. मला सांगा पाय आणि 2π असेल तर नो चेंज, डायरेक्ट लिहून टाकायचं. हा येईल साईनचा साईन, कॉसचा कॉस, इथं टॅन दिसतोय टॅन थिटा, इथं कॉस दिसतोय कॉस थिटा, साईन आहे साइन थिटा. फक्त चेंज केव्हा होतो? π/2 ला आणि 3π/2 ला. इथं जर मी π/2 मायनस थिटा लिहिला असता तर आन्सर काय मिळालं असतं? कॉस थिटा. आणि असे एक्झाम्पल पुढे असतील तेव्हा आपण ती फॉर्म्युले यूज करू. पण आता ही फॉर्म्युले लक्षात ठेवा, पाय आणि 2π ला नो चेंज असतो. मग सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिळणार नाहीत का? मग ते आपल्याला कोण सांगेल? क्वाड्रंट. मग पाय मायनस थिटा मी कोणत्या क्वाड्रंट साठी सांगितलं? लक्षात येतं, डायग्राम समोर नसेल तरी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट, कोण पॉझिटिव्ह आहे? साइन पॉझिटिव्ह आहे, मग हा पॉझिटिव्ह मिळेल. कॉस पाय प्लस थिटा कुठं असतो? पाय प्लस थिटा 180 पेक्षा जास्त थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट काय आहे? पॉझिटिव्ह. आणि इथं फॉर्म्युला आपला कॉसचा आहे म्हणून कॉस काय असतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह. पुढचं बघा, टॅन पाय प्लस थिटा टॅन थिटा, क्वाड्रंट चेक करून घ्यायचं. पाय प्लस थिटा अगेन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला काय आन्सर मिळेल? टॅन थिटा. आता बघा cos 2π मायनस थिटा, 2π मायनस थिटा कुठं मिळेल? बघा 360 पेक्षा 360 पेक्षा कमी. फोर्थ क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट साठी लक्षात ठेवा 2π मायनस थिटा. आणि इथं कॉस सेक पॉझिटिव्ह असतो, हा कॉसचा फॉर्म्युला आहे पॉझिटिव्ह मिळेल, हा साइनचा फॉर्म्युला आहे निगेटिव्ह मिळेल. मग या पद्धतीने अलाइड अँगल फॉर्म्युलेचा यूज करायचा आहे. मग हा यूज कसा होईल यासाठी आपण आता बघू प्रिन्सिपल सोल्युशन कशी फाइंड करतात. मग आता पुढचे जे एक्झाम्पल असतील, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. त्याची प्रॅक्टिस आपल्याला आता करायची. जर तुम्हाला हे नोट करायचं असेल तर हा जो फोटो दिसतोय बोर्डचा, पॉज करून घ्या आणि एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/2. आणि मी नेहमी तुम्हाला सांगतोच क्लासमध्ये, जर तुम्हाला मॅथ मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आन्सर तुम्हाला येतंय, कन्सेप्ट तुमचा क्लिअर आहे, परंतु प्रेझेंटेशन जमत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला लेक्चर असतील, क्लासमध्ये व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. आपल्याला कुठे रिझन द्यायचे, कोणत्या स्टेप कशा लिहायच्या, म्हणून प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे मॅथ मध्ये. मग आता बघा, साइन थिटा इज इक्वल टू 1/2. फर्स्ट व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते. काल बोललो मी, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा व्हॅल्यूचा जो चार्ट आहे तो लर्न करून घ्या. साइन थिटा 1/2 केव्हा असतो? जेव्हा साइन π/6 साठी. साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2. देअरफॉर फर्स्ट सोल्युशन इज, कंपेअर करून बघा थिटाची व्हॅल्यू काय मिळते? थीटा इज इक्वल टू π/6. देअरफॉर थीटा इज इक्वल टू π/6. सर्वात महत्त्वाचं असतं सर प्रिन्सिपल सोल्युशन हे कुठे मिळणार आहे? फक्त 0 आणि 2π चा मध्ये. किती मिळणार आहेत? 2.
पहिलं जे सोल्युशन असेल ते प्रत्येक वेळेस फर्स्ट क्वाड्रंटचं असेल पॉझिटिव्ह अँगल साठी, कारण बघा sin थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे अँगल साठी नाही. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर नेहमी तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पहिला आन्सर थीटा पाय बाय 6. आता प्रत्येकाला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे तर 0 आणि 360 च्या मध्ये असतोच, परंतु आपल्याला रिझन द्यावं लागेल कारण डेफिनेशन मध्ये आपल्याला ही कंडिशन आहे आणि ही कंडिशन हा अँगल सॅटिस्फाय करतोय का? हो करतो, कारण 0 आणि 360 च्या मध्ये कोण असतो पाय बाय 6. मग रिझन देऊन द्यायचं बिकॉज पाय बाय 6 lies between 0 to 2 पाय. एक सोल्युशन इझिली फाइंड करू शकतो. दुसरं सोल्युशन फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय लक्षात पाहिजे अलाइड अँगल फॉर्म्युला. मग आता लिहायचं बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. बाय अलाइड अँगल फॉर्म्युला आता आपल्याला यूज करावा लागेल साइनचा फॉर्म्युला. आता परत मला सांगा साइन कुठं पॉझिटिव्ह असतो? एएसटीसी ऑल स्टुडंट टेक कॉपी. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. पहिलं सोल्युशन मिळालं पाय बाय 6. अजून कुठं पॉझिटिव्ह असतो? साइन कोसेक. सेकंड क्वाड्रंट मध्ये पण पॉझिटिव्ह असतो. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय बाय 2 प्लस थीटा घ्यायचा का? नाही, कारण तो साइनच्या कॉस मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणून काय घ्यायला सांगितलंय सेकंड क्वाड्रंटला पाय मायनस थीटा. जर थर्ड क्वाड्रंट राहिला असता तर आपण काय घेतला असता पाय प्लस थीटा. समजा फोर्थ क्वाड्रंट राहिला असता तर आपण काय घेतला असता 2 पाय मायनस थीटा. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये अलाइड अँगल फॉर्म्युला काय घ्यायचा आहे? sin थीटा इज इक्वल टू sin पाय मायनस थीटा. म्हणून दुसरं जे सोल्युशन असतं सेकंड सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन फर्स्ट इझिली मिळतं. दुसरं फाइंड करण्यासाठी आपल्याला नेहमी अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तो व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्या ट्रिक्स लक्षात ठेवा. मग आता आपण बघ sin थीटा इज इक्वल टू sin पाय मायनस. तर मग थीटाची व्हॅल्यू कोणती घ्यायची? जे आपण फर्स्ट सोल्युशन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये फाइंड केलंय. काय आहे? पाय बाय 6. काय आहे ते? पाय बाय 6. ही सबट्रॅक्शन सॉल्व करता येईल. sin थीटा इज इक्वल टू sin 6 पाय मायनस 1 पाय 5 पाय 5 पाय अपॉन 6. sin theta is equal to sin 5 pi upon 6. Compare. Therefore, theta is equal to 5 pi by 6. नेहमी लक्षात ठेवा, काल मी सांगितलंय कोणतेच अँगल तुम्हाला डिग्री मध्ये घ्यायचे नाही. सर्वेचा सर्वे कसे मिळायला पाहिजेत? रेडियन मध्ये. मग आता चेक करून बघा की हा जो अँगल आहे 0 आणि 360 च्या मध्येच आहे का? चेक करायची गरज नाहीये. फक्त काय द्यावं लागेल? रिझन. का चेक करायची गरज नाही? कारण आपण फॉर्म्युला कोणत्या क्वाड्रंट मध्ये यूज केला? पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल कोणता असतो? 90 डिग्री आणि 180 डिग्रीचा मध्येच मिळतो. म्हणून चेक करायची गरज नाही. चेक करायचा असेल पाय बाय 6 30 into 5 150. रिझन देऊन द्यायचं फक्त 5 पाय बाय 6 is lies between 0 to 2 पाय. मग आता बघा sin थीटाचं आता मी ज्या ट्रिक सांगतो त्या लक्षात ठेवा. आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन सोल्युशन मिळाले. थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 and थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 6 आर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin थीटा इज इक्वल टू 1/2. तर दोन चार गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात पहिली, जर आन्सर पॉझिटिव्ह असेल तर क्वाड्रंट मध्ये चेक करताना साइन कोणकोणत्या क्वाड्रंटला पॉझिटिव्ह असतो ते चेक करून घ्यायचं. कोणकोणत्या क्वाड्रंटला असतो? फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटला. फर्स्ट क्वाड्रंटला होता म्हणून आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू मिळून गेली आणि सेकंड क्वाड्रंटला पण पॉझिटिव्ह असतो म्हणून आपल्याला सेकंड सोल्युशन फाइंड करण्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायची आहे. आणि अलाइड अँगल फॉर्म्युला कोणता घ्यायचा ते ही ट्रिक सांगेल तुम्हाला. काय असते इथं? पाय मायनस थीटा पाय प्लस थीटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये बरोबर काय घेतो आपण? बघ पाय मायनस थीटा. sin थीटा इज इक्वल टू sin पाय मायनस थीटा. पाय थीटाच्या जागेवर आपण फर्स्ट सोल्युशन मध्ये थीटाची व्हॅल्यू फाइंड केलेली असते, ती पुट करून द्यायची पाय बाय 6. सबट्रॅक्शन काय येईल? 6 पाय मायनस पाय 5 पाय बाय 6. मग कंपेअर करून तुम्हाला बरोबर सेकंड सोल्युशन मिळून जातं. थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 6 आणि हा जो 5 पाय बाय 6 आहे आपण 0 आणि 2 पायच्या मध्ये आहे असं आपल्याला रिझन द्यावं लागतं.
आणि शेवटची लाईन असेल आन्सर लिहून घ्यायचं थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 अँड थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 6 आर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1/2. पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढचं एक्झाम्पल बघू. ओके, लेली अ स्क्रीनशॉट. नाउ सेकंड एक्झाम्पल. साइन थीटाचं बघितलं, एक आपण बघू कॉस थीटा. आणि जे निगेटिव्ह अँगलचे एक्झाम्पल असतील ते मी पुढच्या लेक्चर मध्ये अपलोड करेन. तोपर्यंत तुम्ही अलाइड अँगल फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करून घ्या, हे क्वाड्रंट व्यवस्थित समजून घ्या, जे जे मी ट्रिक्स तुम्हाला सांगितले आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. सेकंड एक्झाम्पल, कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2. सर्वात पहिली स्टेप बोललो मी, कॉस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो? फर्स्ट क्वाड्रंट, ऑल पॉझिटिव्ह. म्हणून पहिली व्हॅल्यू, पहिलं सोल्युशन जे असेल थीटाची व्हॅल्यू काय मिळणार आहे? 0 आणि 90 च्या मध्ये. आणि प्रत्येकाला माहिती आहे साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√2 असते? पाय बाय 4. म्हणून फर्स्ट सोल्युशन काय असणार आहे? पाय बाय 4 ते लिहून घेतो. वी नो दॅट cos पाय बाय 4 45 डिग्री इज 1/√2. therefore first solution is theta is equal to pi by 4. reason देऊन द्यायचं, pi by 4 is lies between 0 to 2 pi. pi by 4 is lies between 0 to 2 pi. therefore theta is equal to pi by 4 is a principal solution. अजून एक सोल्युशन फाइंड करावं लागेल, मग पुढे आपण ट्रिक्स कडे जाऊ. अजून तुम्हाला cos थीटा हा कुठे पॉझिटिव्ह असतो? ऑल स्टुडंट टेक कॉपी. C फॉर cos and sec. फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos पॉझिटिव्ह असतो. मग आता प्रश्न पडतो की cos थीटाचा बाय अलाइड अँगल फॉर्म्युला. अलाइड अँगल फॉर्म्युला, फॉर्म्युला यूज कोणता करायचा? त्यासाठी अगोदरच सांगितलं, सेकंड क्वाड्रंट मध्ये घ्यायचा पाय मायनस थीटा, थर्ड क्वाड्रंट मध्ये घ्यायचा पाय प्लस थीटा आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये घ्यायचा इथे 2 पाय असतो ना, तर काय घ्यायचा 2 पाय मायनस थीटा. म्हणून डायरेक्ट लिहून टाकायचा फॉर्म्युला ट्रिक्स नुसार. फोर्थ क्वाड्रंट आलं तर फॉर्म्युला लिहा cos 2 पाय मायनस थीटा. काय असतो? cos थीटा इज इक्वल टू cos 2 पाय मायनस थीटा, कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos थीटा हा पॉझिटिव्ह असतो. मग पुढे आपल्याला फक्त थीटाची व्हॅल्यू पुट करून इझिली सबट्रॅक्शन करून अँगल मिळून जातो. cos थीटा इज इक्वल टू cos 2 पाय मायनस थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4. cos थीटा इज इक्वल टू cos, सांगा बरं सबट्रॅक्शन, 4 into 2 8 पाय, 4 into 2 8 पाय मायनस 1 पाय 7 पाय, 7 पाय बाय 4 बाय बोथ साइड बघा cos थीटा, cos 7 पाय बाय 4. therefore theta is equal to 7 pi by 4 is a second principal solution. हे होतं फर्स्ट आणि हे होतं सेकंड. नेहमी किती सोल्युशन मिळतील? 2 सोल्युशन. आणि हा अँगल पण चेक करायची गरज नाहीये, या अँगलची व्हॅल्यू तुम्हाला बरोबर फोर्थ क्वाड्रंट मध्ये मिळते. म्हणजे काय असेल? 270 आणि 360 च्या मध्ये. रिझन देऊन द्या, थीटा नाही, त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7 pi by 4 lies between 0 to 2 pi. therefore theta is equal to pi by 4 and theta is equal to 7 pi by 4 are principal solution of cos theta is equal to 1/√2. एक एक्झाम्पल साइडला लिहितोय, तिकडे लिहून देतो, घरी ट्राय करा. tan theta is equal to √3. find the principal solution of tan theta is equal to √3. हे एक्झाम्पल ट्राय करा. तुम्हाला एकदम सोपे एक्झाम्पल आहेत, सर्वांना जमणारच आहे. परंतु काल ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं नसेल, मी अपलोड केलंय जेटी मॅथ क्लासेस या YouTube चॅनलला, ते अगोदर ते लेक्चर बघा, चॅनल सबस्क्राइब करा, नंतरच तुम्हाला हे सेकंड लेक्चर समजणार आहे. आणि असे सबस्क्राइब केल्यानंतर नोटिफिकेशन बेल ऑन केल्यानंतर पुढचे जे लेक्चर असतील ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा,
लेक्चर बघण्याच्या अगोदर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर. थँक्यू.